चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घुसमध्ये लॉयड्स मेटल अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात भूमिपुत्र संघटनेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात हजारो आंदोलक सहभागी झाले होते। घुग्घुस शहर आणि ग्रामीण भागातील भूमिपुत्र शेतकरी आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी लॉयड्स मेटल अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सुमारे 1000हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते। आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला। पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक त्यास जुमानले नाहीत। या मोर्चात कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित आणि बेरोजगार युवकांना नोकरी देणे, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारी नुकसान भरपाई, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर, कंपनीचं अतिक्रमण हटवणे, कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देणे, कंपनीची जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या। त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जमीन घेऊन आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याच्या आज फक्त आम्ही त्या दिवशी निवेदनाला गेलो, ते निवेदने स्वीकारायची यांची हे नाही आहे। म्हणजे ह्या हुकुमशाहीला कुठे ना कुठे आमची तेच मागणी आहे की यांनी लिस्ट लावावी, किती लोकांना रोजगार दिला आहे आणि किती स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे। सोबत झाले वडा असो, घुग्घुस असो, पांढरकडा असो, म्हातारदेवी असो, सोनेगाव असो आणि सोबत जे गाव असो, इथल्या स्थानिक लोकांना बेरोजगाराला किती लोकांना रोजगार दिलेला आहे। याने कंपनीचा याने खुलासा करावा, हे आमची पहिली मागणी आहे। आणि मोठ्या प्रमाणात याने जे पांधन रस्ते आहे, पांधन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात याने एन्क्रोचमेंट केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या अनेक जागा याने एन्क्रोचमेंट केलेले आहे। आमची तेच मागणी आहे का इथं प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन या कुठेतरी या प्रश्नाचा निवारा केला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही हे आंदोलन, आम्हाला इथं आंदोलन करण्याची गरज का भासली। इथं कोण्या काही पक्षाचा हे नाही, इथं सर्व भूमिपुत्र म्हणजे सगळ्या सोबतचे भूमिपुत्र आहे। अनेकाच्या जागा घेतलेल्या आहे, जागा इथले काही स्थानिक दलाल लोक आहे त्यांच्या माध्यमातून घेतले। आमचं तेच म्हणणं आहे कंपनी आणि शेतकऱ्याची डायरेक्ट हे झालं पाहिजे। आणि इथं स्थानिक जे रोगराई पसरली आहे, याच्या प्रदूषणामुळे जे स्थानिक लोक बिमार पडत आहे, अनेक बिमाऱ्या, कॅन्सर सारखे बिमाऱ्या इथं होत आहे। याचा कुठंतरी निवारण झाला पाहिजे, याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे।